नमस्कार मंडळी. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण ब्लॉग करतो आहे कारण आज आहे आपला बँजोचा शो हळदीचा. दादर येते आपला म्हणजे आपल्या मित्राचा ग्रुप आहे बँजोचा. त्या ग्रुपमध्ये आज आपण चाललो आहे वाजवायला. तर 7 वाजताचा शो आहे आणि आता वाजले 5:30. तर बघूया शो कसा होतो आहे. आपण सामान वगैरे तर काढून ठेवलं आहे बाहेर, रोटो आपला ड्रम वगैरे. तर आता आपल्याला निघायचं आहे शोसाठी. तर बघूया व्लॉग वगैरे कसा होतो आहे आणि व्लॉग बँजो वगैरे कसा होतो आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. आणि भेटूया. आता आपण निघताना सामान काढलं आहे तर आपण निघूया आता. चला बाय. घेऊया पुढे. क्रॅम्प आला घे झालं ना, आणतील ना आता. पार्टीवाला फोन करतोय भाई. सध्या आम्ही समोसा खातोय. लोकेशनवर पोचलो आता, पण अजून लोकेशनच भेटलं नाही. लोकेशनवर पोचलोय पण शोधतोय आणि सामान पण अजून पोचलं नाही आमचं. तोपर्यंत नाश्ता समोसा भाव. तुला नको आहे? नाही, मी दही कचोरी. तू रेमटव. चला खाऊन भेटूया बाय. A few moments later.
रुको जरा सबर करो. त्याला पहिला पार्ट झाला आता, थोडा आराम करूया आणि लगेच चालू होणार कारण की डीजे पण लावलेला आहे. डीजे म्हणजे फक्त एक स्पीकर. नंतर चालू आल्यावर भेटूया. शेवटची 10 मिनिटं नंतर पॅकअप आहे. पोरं दमले खूप दमलोय. शेवटची 10 मिनिटं
मार्केटमध्ये नवीन ऑर्गनवाला आलाय. हा 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 पुष्पा. बाकीचा लेसन नंतर. सध्या पहिला दिवस आहे माझा, समजून घ्या. पुढच्या वर्षी मी नक्की गुरु कोण आहे? गुरु कोण आहे? गुरु आमचे कोण आहे? हे राकेश नाईक. हे राकेश नाईक यांचे वडील प्रेतामध्ये वाजवायचे. चलो पॅकअप. कॉल संपला आता आपला. सामान वगैरे काढतायत पोरं. कसा वाजला कॉल आपला? वाट लागली, छान वाटलं. आपल्याला लेट का झालं ते सांग. लेट का झालं? पहिल्यांदा असं आहे आमचं की आम्ही एक दोन मुलं असतात सामान काढायला, सामान सेटअप लावायला. पण पहिल्यांदा असं झालं की आम्ही मालक असून आम्हीच सामान काढतो आणि आम्हीच सेटअप लावतोय. हवा असतोय. आणि जे मुलं असतात सेटअप लावायला, सामान काढायला, ते आता फुकटचा पगार घेणार आहे. वाट लागली. असे आपले शब्द आहे घायाळ. कॉल चालू पण आपला किती झाला? 8:30ला कॉल चालू आला. त्याचं कारण असं आहे की सगळं सामान आणलं पण भाई भोंगेनं आणले फक्त. भोंग्यामुळे आपला कॉल झाला लेट. त्याच्यामुळे आता संपलाय पण 10:30ला. बोल. त्यामध्ये पार्टीवाल्यांनी चुकीचं लोकेशन दिला. मंडप बलतीकडे, वाजव सामान उतरवलं बलतीकडे. हे अशी मुलं नुसते गर्लफ्रेंड करतात, आयटम बरोबर गार्डनमध्ये बसतात, काय करत तर नाही. क्या बात कर रहे हैं? फक्त बसतात. वाजवायला कोण येणार नाही, फक्त इथे बिर्याणी खायला, पैसे घ्यायला. चिकन बिर्याणी आहे भाई, चिकन बिर्याणी. चला चला सामान पण भरूया, जाऊया जेवायला. चिकन बिर्याणी असतोय दबा के गाव. तुला मी नक्की फोन कर. चला माझ्याकडे आहे भाई, तो माहिती ना आपला डेंजर आहे. सामान वगैरे काढून झालं आता जाऊया आपण जेवायला. हा बैल आमचा बैल कुठं जेवण करत नाही. आमचा बैल हा बैल आहे सगळ्यात पहिला नंबर बाई. जेवणार कुठं काय सोडणार नाही. सगळ्यात नंबर व्हेज खाते. आज व्हेज खाणार. मी घरी जाऊन खाणार. मी फर्स्ट टाइम आलोय पहिल्यांदा. चला आपण पण जाऊया आता जेवायला. चला जेवायला बसलोय मित्रांनो. चिकन बिर्याणी घेतले मी आणि भाव. पूर्ण सामान गेलंय खाली. मी आणि भाईच फक्त रेमटवतोय. नुसते रेमटवा चिकन बिर्याणी. 5वी प्लेट चालू. 5वी. किती? 5वी प्लेट. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? फुल वसूल. चला जेवूया आणि निघताना भेटूया. चला जेवण वगैरे झालं आता आमचं. वाजले 11:15 आणि आम्ही आता निघालोय. सामान पण सर्व पोचलं आहे आणि आम्ही आहे लिफ्टमध्ये. सामान वगैरे सर्व गेले खाली. तर बघूया आता खाली टॅक्सी भेटले यांना की नाही भेटले ती. टॅक्सी भेटली असेल तर चांगलंच आहे, नाही तर अजून थोडा टाईम जाणार आहे टॅक्सी भेटेपर्यंत. चला पुढच्या खाली आणि बघूया. आले आपली माळा आला आहे ग्राउंड फ्लोअर.
पूर्ण घामटलोय मी घामटलोय. जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ. बाहेर कोण दिसत तर नाही पोरं सामान नाही दिसत आहे ना. चला बाहेर जाऊया आणि बघूया. सामान वगैरे इथेच आहे अजूनपर्यंत टॅक्सी नाही भेटली आम्हाला. तर आणि आपल्या गोप्रोमध्ये चार्जिंग पण नाही आता. तर पहिला घरी पोचूया. तर फायनली आता आम्ही निघालो आहे. पोर्टर केला आहे शेवटी. टॅक्सी नाही भेटून पोर्टरमध्ये सामान वगैरे गेलं आहे पुढे आणि आम्ही आमचा रोटो ड्रम घेऊन आता निघालो आहे. बाईकवर आहे. तर आता पहिल्या एरियामध्ये पोचूया आणि मग ब्लॉग एंड करूया कारण की गोप्रोमध्ये चार्जिंग पण नाही आपल्या. तर पहिलं पोचूया आपण एरियामध्ये. चला बाय. तर आत्ताच आपण आलो एरियामध्ये आणि सामान वगैरे सगळं टाकलं आहे गोडाऊनमध्ये. तर इथेच आपण ब्लॉग आपला एंड करूया. जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल ब्लॉग तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा आजचा कॉल कसा वाजला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.